यापूर्वी आपण गट ब 2025 जी 4 जानेवारी 2026 ला पेपर झालाय त्याच्यामध्ये राज्यघटनेच्या सगळ्या पीवायक्यूचं डिटेल मध्ये अनालिसिस केलेलं आहे. आपण 2017 पासून 2025 पर्यंत ज्या काय प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विज्ञान विषयाचं सुद्धा डिटेल मध्ये अनालिसिस केलेलं आहे. आणि आज आपण पाहणार आहे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 11 जानेवारी 2026 ला जी झालेली आहे तिच्यामध्ये राज्यघटनेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचं डिटेल मध्ये अनालिसिस करणार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तुम्हाला साधारणतः कंबाईनला 7 सब्जेक्ट आहे. या 7 सब्जेक्ट पैकी आपण म्हणतो की 3 सब्जेक्ट सोपे आहे. कोणते? पॉलिटी झालं, अर्थशास्त्र झालं आणि जिओग्राफी झालं. बरं, या तिन्ही सब्जेक्टवर साधारणतः 40 मार्कापर्यंत तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सोपं कोणाला म्हणायचं की ज्याला 40 पैकी 30-31 पर्यंत जर मार्क पडत असेल तर त्याच्यासाठी तो विषय सोपे झाले. परंतु जर का तुम्हाला 40 पैकी 18-20च मार्क पडत असेल तर तो सब्जेक्ट तुमच्यासाठी सोपा नाही. साधं राज्यघटनेचं जर का उदाहरण घेतलं तर 15 पैकी जर का तुम्हाला फक्त 6-7-8 प्रश्न येत असेल तर समजायचं की तुमच्यासाठी तो सब्जेक्ट अवघड आहे आणि तुमची त्या सब्जेक्ट बद्दलची स्ट्रॅटेजी चुकते. मित्रांनो, जर का कंबाईन तुम्हाला पास व्हायचं असेल ना तर फक्त एकच गोल्डन रूल सांगतो की सोपं सोडायचं नाही. हे 3 सब्जेक्ट पक्के करा. 30-32 मार्कापर्यंत याच्यामध्ये ॲव्हरेज आणा आणि उरलेल्या जे 4 सब्जेक्ट आहे ते नक्की तुम्हाला 20-25 मार्कापर्यंत घेऊन जातात. त्याच्यामुळे सोपं पक्क करायचं आणि नंतर अवघडच्या मागे पळायचं. आणि हे सोपं पक्क करण्यासाठी मी घेऊन आलेलो आहे राज्य घटनेवरची सिरीज. आजचा आपला पेपर आहे संयुक्त गट क 2025 चा. चला मग टॉपिकला सुरुवात करू. पहा बरं, जमतो का पहिला प्रश्न. मित्रांनो, आपण म्हणतो की साधारणतः 15 मार्काला कंबाईन बी आणि कंबाईन सी, राज्यसेवेला सुद्धा 15 मार्काच्या आसपास राज्यशास्त्र विचारलं जातं. कंबाईन बी आणि कंबाईन सी सांगू का तुम्हाला की राज्य घटनेवरचे जे प्रश्न आहेत ते फक्त 11 ते 12 मार्कापर्यंत असतात. 3 जे प्रश्न असतात ते पंचायत राजवर असतात. आणि जर का तुम्हाला पंचायत राज व्यवस्थित करायचा असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती व्यवस्थित करायची, कारण की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये पंचायत राज बद्दल सगळं सांगितलेलं आहे. आणि आता जो गट ब चा पेपर झाला त्याच्यावर सुद्धा 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. चला मग आता हा प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे की लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते आणि ती टिंबटिंब असू शकते. कशी? 3 पर्याय दिलेले ती पूर्णपणे निवडलेली असू शकते, बरोबर आहे. राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित केली असू शकते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित असू शकते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरले तिन्हीच्या तिन्ही पर्याय बरोबर आहे. मी म्हणलं ना तुम्हाला की पंचायत राजमध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती अतिशय महत्वाची आहे आणि त्याच्यातूनच हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय आहे, तर सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष, त्याचप्रमाणे वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, तर तो असतो सरपंच. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. पॉलिटी, राज्यशास्त्र, पॉलिटी याच्यामध्ये जर का तुम्हाला 15 पैकी 13-14 मार्क घ्यायचे असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यासाठीची पीवायक्यू अनालिसिसची स्ट्रॅटेजी. काही नाही जमलं तर मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तरी व्यवस्थित घासून पुसून अनालाइज करा. नाही जमलं तर कमीत कमी 1 वर्षाच्या प्रश्नपत्रिका नक्की पहा, कारण की मागच्या 1 वर्षाच्या प्रश्नपत्रिका हा आयोगाचा त्या विषयाबद्दलचा ट्रेंड दर्शवत असतो. चला पहिल्यांदा कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पक्का करू. काय सांगताय की आपल्याला माहिती ग्रामसभा, ग्रामसभा काय आहे? तर गावात जे काही लोक राहतात, भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्यापासून जे मतदार आहे त्यांच्यापासून जी तयार होती ती असती ग्रामसभा. आणि या ग्रामसभेच्या प्रत्येक बैठकीचं स्थान हा सरपंच भूषवत असतो. आता सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कोणकोणत्या बैठका होतात, तर सगळ्यात पहिल्यांदा सार्वजनिक निवडणूक झाली की त्याच्यानंतर जी पहिली सभा होती त्या सभेचा अध्यक्ष सुद्धा सरपंच असतो. त्याच्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं, फायनान्शियल इयर सुरू झालं की एप्रिल महिन्यामध्ये जी पहिली बैठक होती तिच्या सुद्धा अध्यक्ष सरपंच असतो. आणि वर्षभरातला इतर ज्या नियमित किंवा मग विशेष ज्या काही ग्रामसभा होतात त्याचा सुद्धा अध्यक्ष हा सरपंच असतो. आता मी म्हणलं ना तुम्हाला हे सगळं कुठं दिलेलं आहे, तर हे दिलेलं आहे 73व्या घटना दुरुस्तीमध्ये जी 1992 मध्ये झालेली आहे. आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, विचारत आलेला आहे आणि विचारला जाऊ पण शकतो. काय? तर की संविधानातील कलम 243 अ नुसार ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. जर का सरपंच हा ग्रामसभेच्या याला अनुपस्थित राहील तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच हा त्या सभेचं अध्यक्षपद भूषवतो. तोही सुद्धा जर अनुपस्थित असेल तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामसभेमध्ये निवडून आलेले जे काही किंवा उपस्थित असलेल्या सदस्यांमधून निवडलेली कोणती व्यक्ती त्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकतो.
मग अभ्यास करताना बऱ्याच वेळा आपल्याला ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. ग्रामसेवक काय हो? तर ग्रामसेवक हा एक प्रकारचा प्रशासकीय अधिकारी आहे. तो ग्रामसभेचा सचिव म्हणजे सेक्रेटरी असतो. तो कधी अध्यक्ष नसतो. आता आपण गणसंख्या नेहमी वाचतो, विधानसभेबद्दल वाचतो, लोकसभेबद्दल वाचतो, पण ग्रामसभाबद्दलची गणसंख्या काय आहे? पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाचा टॉपिक आहे. आपण फापड पसारा टाळतो, महत्वाचेच टॉपिक घेतो, ज्याच्यातून पुढे प्रश्न विचारला जातो. मग ग्रामसभेची जर का गणसंख्या ठरवायची असेल तर एकूण मतदारांच्या 15% किंवा 100 मतदार यापैकी जी कमी असेल ती संख्या ग्रामसभा घेण्यासाठी आवश्यक असते, त्याला गणसंख्या म्हणलं जातं. आता या बैठकांचं आयोजन, ग्रामसभेच्या बैठकांचं आयोजन करण्याची जबाबदारी ही सरपंचावर असते आणि जर का त्यांनी ती जबाबदारी पार नाही पाडली तर मात्र त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. आणि आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. चला, पुढचा महत्वाचा टॉपिक. तुम्हाला खरंच राज्यघटनेचा अभ्यास करायचा असेल ना, तर तुम्ही पहा ना, तुमच्या रेफरन्स बुक मध्ये साधारणतः 50च्या आसपास धडे दिलेले. सगळे महत्वाचे का? बिलकुल नाही. तुमच्यासाठी फक्त 8 ते 10 किंवा 10 ते 12 घटक महत्वाचे आहे, ज्याच्यावर प्रीला, कंबाईनच्या प्रीला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जर म्हणला तर राज्यपाल आहे, महाधिवक्ता आहे, राष्ट्रपती आहे, हायकोर्ट आहे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार, त्याच्यानंतर घटनेची निर्मिती. हे मोजके टॉपिक आहे की ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. तर प्रश्न काय आहे या ठिकाणी? तर प्रश्न आहे की राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद टिंबटिंबनुसार कार्यकारी सत्ता सोपवण्यात आली आहे. कुठल्या कलमानुसार राज्यपालाकडे राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे? तर उत्तर याचं आहे कलम 154. कसं ते डिटेल मध्ये पाहू. मी म्हणलं ना, आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. जर का राज्यपाल याबद्दल काही प्रश्न आलेला आहे, तर आपण राज्यपालाबद्दल सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतो आणि अशाच गोष्टी जाणून घेतो, की ज्या पेपरला विचारल्या गेलेल्या आहे किंवा विचारल्या जाऊ शकतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, की भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये घटक राज्यांच्या शासनासंबंधीची तरतूद केलेली आहे. राज्यपाल जो आहे हा या राज्याचा संविधानिक किंवा घटनात्मक प्रमुख असतो. कलम 154 काय सांगतं तर राज्याची सर्व कार्यकारी सत्ता ही राज्यपालाकडे असते आणि तो या सत्तेचा वापर त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत किंवा अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत करत असतो. वास्तविक प्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री आपल्याला सांगायची गरज नाही. घटनात्मक प्रमुख कोण आहे या ठिकाणी? तर राज्यपाल आहे. चला, मग एवढे दोनच कलम महत्वाचे आहे का? हे एकच कलम महत्वाचं आहे का राज्यपालाबद्दल? नाही, इतरही काही महत्वाची कलम आहे. जसं कलम 152 काय सांगतं तर राज्य या शब्दाची व्याख्या सांगतं. कलम 153 काय सांगतं की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असावा अशी घटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 155 काय सांगतो तर राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून केली जाते. आणि कलम 163 अतिशय महत्वाचं, पेपरला खूप वेळेस विचारलं गेलेलं आहे. हे काय सांगतं तर राज्यपालांना त्यांच्या कार्यात मदत आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असं. मी म्हणलं ना, ऍक्च्युअली प्रमुख कोण आहे? ऍक्च्युअली कार्यकारी सत्ता कोणाच्या हातात आहे? तर मुख्यमंत्र्याच्या हातात आहे. त्याच्या सल्ल्यानुसारच राज्यपालाला काम करावं लागतं. बरं, राज्यपालाची कलम इथे संपतात का? नाही. कलम 200 ते सुद्धा महत्वाचं आहे. एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवायची तरतूद कलम 200 नुसार करण्यात आलेली आहे. कलम 356 तितकंच महत्व आहे की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस राज्यपाल राष्ट्रपतींना देऊ शकतो. राज्यपालाची भूमिका काय असते तर राज्यपालाची भूमिका दुहेरी असते. काय? एक तर तो घटनात्मक प्रमुख आहे आणि दुसरा तो केंद्राचा प्रतिनिधी असतो. का बरं? कारण राष्ट्रपतीने त्याला निवडलेले आहे, त्यांनी नेमलेलं आहे ना, त्याच्यामुळे तो दुहेरी भूमिका पार पडत असतो. वास्तविक प्रमुख, जरी कार्यकारी सत्ता राज्यपालाच्या नावाने चालत असली तरी वास्तविक सत्ता ही मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये असते. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. मित्रांनो, मी सांगतो ना तुम्हाला, फक्त तुम्ही मोजके टॉपिक करा, डिटेल मध्ये करा आणि मागच्या 2 ते 3 वर्षाचं पीवायक्यूचं डिटेल मध्ये अनालिसिस करा. मी आहे तुमच्यासाठी सगळ्या विषयाचं 3 वर्षाचं, कमीत कमी 4 वर्षाचं मी तुमच्यासाठी पीवायक्यू अनालिसिस आणत आहे. आवडत असेल तर चॅनल आताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. पहा बरं, जमतो का? 15 सेकंदामध्ये जमणार आहे, मला माहिती आहे. कारण की तुम्हाला सांगू ना, मूलभूत हक्क आयोगाचा आवडता टॉपिक. दर प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी प्रश्न तो टाकणार म्हणजे टाकणार. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही, आपल्याला ते पाहायचं आहे. या ठिकाणी पहिलं आहे समानतेचा अधिकार, जो कलम 14 आणि 18 नुसार दिलेला आहे, एकदम बरोबर. शोषणाविरुद्धचा अधिकार, जो अनुच्छेद 20 ते 22 नुसार दिलेला आहे, हे चुकीचं आहे. कसं? ते डिटेल मध्ये पाहू ना. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 ते 28
आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29 ते 30. हा प्रश्न महत्वाचा आहे. आयोग मूलभूत हक्कांची वर्गवारी नेहमी विचारत असतं. तुम्हाला जर का कंबाईनच्या पेपरमध्ये 1 मार्क नक्की घ्यायचा असताना त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. काय आहे? मूलभूत हक्काची वर्गवारी. इथं पहिला दिलेला आहे समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार म्हणजे काय? तर कलम 14 पासून 18 पर्यंत सांगण्यात आलेला आहे. काय? तर कायद्यासमोर समानता, भेदभाव बंदी, अस्पृश्यता निवारण. प्रत्येक कलमाचं नंतर आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे. स्वातंत्र्याचा अधिकार हा कलम 19 ते 22 पर्यंत दिलेला आहे. याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य, जीविताचे संरक्षण, शिक्षणाचा हक्क वगैरे वगैरे सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 आणि 24. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते कलम 28. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29 ते 30. आणि घटनात्मक उपाययोजना अधिकार कलम 32. काय आहे? जर का तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली राज्य शासनाने, शासन संस्थेने, तर तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे पळत जाऊ शकता आणि त्यांचं दार वाजवू शकता की साहेब आमच्या मूलभूत हक्कावर गदा आलेली, आता तुम्ही आमची मदत करा. आलं लक्षात? चला, काय नाही झालं, याचा स्क्रीनशॉट काढा आणि 1-2 वेळेस डिस्कस करा. अभ्यास खूप सोप्या पद्धतीने होतो. कसा होतो, काय होतो, कसा करायचा, सगळं काही डिटेल मध्ये कळत. हा, इच्छा असेल तर आमची मेंटरशिप बॅच नक्की जॉईन करा. मला जमलं तर 9657003561 वर एखादा मेसेज टाकून पहा. मी तुम्हाला मूलभूत हक्कांबद्दल मोजकच सांगणार की ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असतो. कलम 12 काय आहे? तर कलम 12 ही राज्य संस्थेची व्याख्या दिलेली. राज्य संस्था कोणाला म्हणायचं हे कलम 12 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 13 काय आहे? की मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कुठलेही कायदे शासन संस्थेने केले तर घटनेनुसार ते शून्य होतील, निष्प्रभ होतील, हे कलम 13 सांगतंय. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे की सुरुवातीला काय की संपत्तीचा अधिकार हा कलम 31 नुसार दिलेला मूलभूत हक्क होता. पण 44व्या घटना दुरुस्तीनुसार जी 1978 ला झाली, त्याच्यानुसार मूलभूत हक्काच्या यादीतून हा संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे. तो कलम 300A नुसार केवळ कायदेशीर हक्क ठेवण्यात आलेला आहे. एवढी एक लाईन व्यवस्थित समजून घ्या. मागच्या 5 वर्षात कमीत कमी 4 वेळेस प्रश्न आलेला आहे. कसं? तर मी विथ प्रूफ प्रूव्ह करून देऊ शकतो. परत सांगतो की संपत्तीचा अधिकार कलम 31 नुसार जो देण्यात आला होता, तो 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 ला मूलभूत हक्कातून वगळण्यात आला आणि तो कलम 300A नुसार फक्त आणि फक्त कायदेशीर हक्क ठेवण्यात आलेला आहे. कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. भाषण, सभा, संघटन, संचार, वास्तव आणि व्यवसायाबद्दलचं स्वातंत्र्य. कलम आणि 20 आणि 21 हे कलम जे आहे ते आणीबाणीच्या काळातही या कलम 20 आणि 21 नुसार दिलेले मूलभूत हक्क स्थगित होत नाही. इमर्जन्सीच्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये तर सगळे मूलभूत हक्क शासन संस्था स्थगित करू शकते. पण तुम्हाला जिवंत राहण्याचा जो अधिकार कलम 20 आणि 21 नुसार दिलेला आहे तो स्थगित केला जाऊ शकत नाही. फक्त नागरिकांना उपलब्ध असणारे मूलभूत हक्क कोणते? याच्यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. ते कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे हक्क फक्त नागरिकांना उपलब्ध आहे, परकीयांना नाही. मी या ठिकाणी तुमचे 2 मिनिटं एक्स्ट्रा घेणार आहे. का? कारण की मूलभूत हक्क आयोगाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं टॉपिक मागच्या 5 वर्षात प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी प्रश्न याच्यावर विचारला जातो आणि इतर काही महत्वाचे टॉपिक आहे मूलभूत हक्कामध्ये त्याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस सांगतोय. कसं आहे की आपण म्हणतो की कलम 32 महत्वाचा आहे. काय आहे कलम 32? जर का तुमच्या मूलभूत हक्कावर गदा आली तर तुम्ही पळत पळत सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता आणि सुप्रीम कोर्ट त्या कंडिशन मध्ये राज्य संस्थेसाठी, राज्य संस्था म्हणजे व्यापक अर्थ झाला, राज्य संस्थेसाठी 5 प्रकारचे आदेश देऊ शकतं. त्याच्यातला पहिला जो आदेश आहे त्याला म्हणायचं बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच हेबियस कॉर्पस. काय आहे हेबियस कॉर्पस? सुप्रीम कोर्ट सांगतं की ज्या व्यक्तीला तुम्ही अटक केलेली आहे त्याला आत्ताच्या आत्ता न्यायालयासमोर हजर करा. दुसरा जो आदेश देतं ते आहे परमादेश म्हणजे रिट ऑफ मडामास. हे मदामास काय आहे? तर सरकारी अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावण्यासाठी सांगण्यात आलेला आदेश. त्याच्यानंतर रिट ऑफ प्रोहिबिशन. रिट ऑफ प्रोहिबिशन काय सांगतो की एखादं कनिष्ठ न्यायालय त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जर काम करत असेल तर अशा वेळेस हायकोर्ट किंवा अशा वेळेस सुप्रीम कोर्ट जो आदेश देतो तो असतो रिट ऑफ
प्रोहिबिशन. त्याच्यानंतर रिट ऑफ सर्शिओररी म्हणजे उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण काय आहे की एखादा प्रलंबित खटला उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी सुप्रीम कोर्ट सांगू शकतं. आणि नंतरचं शेवटचं आहे को वॉरंटो. रिट ऑफ को वॉरंटो. को वॉरंटो म्हणजे काय की ठीक आहे बाबा, तुम्ही सरकारी नोकर आहे, पण तुम्ही कुठल्या अधिकाराने ही कृती करताय किंवा कुठल्या अधिकाराने हे पद धारण केलेलं आहे असा विचारण्यासाठी जो काही आदेश दिला जातो त्याला म्हणलं जातं रिट ऑफ को वॉरंटो. हे 5 प्रकारचे आदेश अतिशय महत्वाचे जे सुप्रीम कोर्ट देत असताना याच्यावर आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. एका साईडला तुम्हाला आदेश दिलेले असतात, दुसऱ्या साईडला तुम्हाला जोड्या जुळवायच्या असतात. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं अजून एक सांगतो की कलम 358 नुसार युद्ध किंवा परकीय आक्रमण जर झालं आणि राष्ट्र आणीबाणी लागली तर कलम 19 आपोआप स्थगित होत असतं. आता खऱ्या अर्थाने मला महत्वाच्या का होईना मूलभूत हक्काच्या गोष्टी कळल्या. चला आता पाहू पुढचा प्रश्न. मी म्हणलेलं तुम्हाला 15 पैकी 3 क्वेश्चन राज्यघटनेमध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये कमीत कमी पंचायत राजवर असतात म्हणजे असतात. हे काय, हा प्रश्न त्याचाच आहे. प्रश्न काय आहे तर पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न सोपा आणि उत्तर सुद्धा सोपं. मित्रांनो, मी जे उत्तर देतोय ना ते उत्तर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेशी फायनल जी आन्सर की आलेली त्याच्याशी टॅलीच केलेले आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या लेक्चरच्या शेवटी देतोय. वाटलं तर नक्की क्रॉस व्हेरीफाय करून पहा, नाही तर परत म्हणतात सरांची उत्तर कुठून आली. चला आता कॉन्सेप्ट पक्का करू. चला, या ठिकाणी पहिलं काय आहे की विद्यार्थी नेहमी आहे ना तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या बाबत गोंधळ करत असतात. काय तर पहिल्यांदा लक्षात ठेवा की तहसीलदार जो आहे ना हा फक्त पाटलाच्या रजा मंजूर करत असतो आणि त्याच्यावर नजीकचे नियंत्रण ह्या तहसीलदाराचं असतं. मात्र त्याची नेमणूक करण्याचं काम कोण करत असतं तर जिल्हाधिकारी किंवा त्याच्या समकक्ष अधिकारी करत असतो. खास करून जिल्हाधिकारी उत्तर आहे म्हणजे जिल्हाधिकारीच करत असतो. चला, इथंच थांबायचंय का नाही तर आपल्याला पोलीस पाटलाबद्दलच्या इतरही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. पोलीस पाटलाची नेमणूक महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार करण्यात येते. त्याची नेमणूक जी आहे कायद्यानुसार पोलीस पाटलाची नेमणूक ही जिल्हाधिकाऱ्याकडूनच केली जाते. नियंत्रण जे आहे याच्यावर प्रशासकीय नियंत्रण जे आहे ते तहसीलदाराचं असतं. आणि याच्या पात्रता आणि अटी जर म्हणलं तर हा जो पोलीस पाटील आहे हा किमान 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि त्याचं वय 25 ते 45 दरम्यान हवंय. मी म्हणलं ना तुम्हाला, काय नाही जमलं तर मूलभूत हक्क करा, मार्गदर्शक तत्व करा आणि कोर्ट करा. प्रश्न येणार म्हणजे येणार. हे पहा, आला की नाही प्रश्न. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठ आहे? आणि उत्तर आहे बॉम्बे उच्च न्यायालय. मला आहे ना कमेंट मध्ये काम करा बरं, गुगल करा. हे जे तिन्ही पर्याय आहे ना किंवा चारही पर्याय आहे ना यांना किती किती खंडपीठ आहे ते नक्की कमेंट मध्ये टाका. मला आवडेल की चला मी शिकवते आणि तुम्ही शिकताय. मित्रांनो, इथपर्यंत प्रयत्न आवडला असेल ना तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर मनापासून इच्छा असेल परीक्षा पास व्हायची आणि जर तुम्हाला एखाद्या मेंटॉरची गरज असेल तर आमच्या मेंटॉरशिप बॅचला नक्की जॉईन करा. आमच्या मेंटॉरशिप बॅचचा नंबर आहे 9657003561. बेसिक पासून सांगू की अभ्यास कसा करायचा, कुठले रेफरन्स बुक वाचायचे, कीवर्ड स्ट्रॅटेजी काय असणार आहे, पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं आणि आयोगाला जे पाहिजे तेच कसं वाचायचं. इच्छा असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा 9657003561 वर आणि बॅचला जॉईन करा. चला लेक्चर कंटिन्यू करू. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. अतिशय महत्वाचा आहे, मागच्या 3 वर्षापासून ट्रेंडिंग आहे. परिशिष्टावर प्रश्न विचारला जातोय म्हणजे जातोय. प्रश्न काय आहे तर कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी दिलेली आहे तर उत्तर आहे 8वं परिशिष्ट. कसं ते डिटेल मध्ये पाहू. हा, आता तुम्ही काय करायचे याचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचं, सगळं महत्वाचं आणि अगदी आपल्या स्क्रीनशॉट मध्ये असणार आहे. चला कॉन्सेप्ट पक्का करू. आपण इतर सगळीच परिशिष्ट आहे ना मस्तपैकी समजून घेऊ शॉर्टकट मध्ये. हा, पण सगळ्यात पहिल्यांदा आपण जे पर्याय आहे 8वी अनुसूचित किंवा 8वं परिशिष्ट त्याच्याबद्दल माहिती घेऊ. मूळ घटनेमध्ये सुरुवातीला फक्त 14 भाषा होत्या. या 8व्या परिशिष्टामध्ये फक्त 14 भाषा होत्या, पण नंतर हळूहळू हळू घटना दुरुस्ती होऊन या 14 भाषांच्या ऐवजी आता घटनेमध्ये
8व्या परिशिष्टामध्ये 22 अधिकृत भाषा झालेल्या आहे. या आल्या कुठून? तर सगळ्यात पहिल्यांदा 21वी घटना दुरुस्ती जी 1967 ला झाली, त्याच्यानुसार सिंधी भाषेचा समावेश झाला अधिकृत भाषा म्हणून. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती झाली, ती झाली 1992 ला. त्याच्यामध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाळी म्हणजे KMN, कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश झाला. त्याच्यानंतर आली 92वी घटना दुरुस्ती 2003 ला. त्याच्यानुसार बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली, BDMS सारख्या भाषांचा समावेश या 8व्या परिशिष्टामध्ये झाला. या तिन्हीच्या तिन्ही घटना दुरुस्ती खूप महत्वाच्या आहे. आयोगाने यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. एक तर डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे किंवा जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारलेला आहे. चला आता काहीच करायचं नाही. आता मस्तपैकी स्क्रीनशॉट काढायचा. ग्रॅज्युएशनची जी मुलं असेल ना, ते स्क्रीनशॉट काढायचं आणि यातच आपल्या मित्रासोबत डिस्कस करायचं. ही परिशिष्टांची यादी आहे. पहिलं परिशिष्ट जे आहे ते आहे घटक, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांची नावं आणि त्यांच्या सीमा. शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं? तर पहिले परिशिष्ट नुसती नावं. त्याच्यानंतर आलं दुसरं परिशिष्ट राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती, न्यायाधीश इत्यादी सारख्या महत्वाच्या व्यक्तींचे पगार, भत्ते आणि विशेष अधिकाऱ्याबद्दल दिलेली माहिती. मग लक्षात कसं ठेवायचं? दुसरं परिशिष्ट नुसते पगार. तिसरं परिशिष्ट जे आहे ते निवडून आलेले प्रतिनिधी, आमदार, खासदार असो, मंत्री असो, न्यायाधीश असो, यांना ज्या काही शपथा दिल्या जातात त्याचे फॉर्मॅट. मग तिसरं परिशिष्ट कसं लक्षात ठेवायचं? नुसत्या शपथा. चौथं परिशिष्ट राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेमध्ये असलेल्या जागा. मग शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं? चौथं परिशिष्ट नुसत्या जागा. पाचवं परिशिष्ट हे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींचं प्रशासन आणि नियंत्रणाबद्दल आहे. त्याला अपवाद आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, त्या ठिकाणी हे नाहीये. आणि 6वं परिशिष्ट हे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम म्हणजे AMTM या राज्यामध्ये असणाऱ्या आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित आहे. घटनेमधलं 7वं परिशिष्ट हे केंद्र सरकार आणि राज्य यांच्यामध्ये कामाची विभागणी कशी होती, अधिकारांची विभागणी कशी होती, त्याची यादी आहे. त्याबद्दल माहिती देतंय. त्याच्यासाठी 3 याद्या: संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं? 7वं परिशिष्ट नुसत्या सूच्या. 8वं परिशिष्ट आत्ताच पाहिलं, राज्य घटनेने मान्यता दिलेल्या 22 अधिकृत भाषा. 9वं परिशिष्ट जमीन सुधारणा, जमीनदारी पद्धत रद्द करण्याबद्दलचे कायदे हे 9व्या परिशिष्टामध्ये आहे. मग काय शॉर्टकट? नुसते कायदे. कसले कायदे? जमीनदारी आणि जमिनीच्या पद्धतीचे, जमीन सुधारणांचे कायदे. त्याच्यानंतर 10व्या परिशिष्ट पक्षांतर बंदी. सगळ्यात महत्वाचं, पेपरला खूप वेळेस विचारलं जातं, कुठल्या घटना दुरुस्तीने होतं? थांबा ना, पुढच्या स्लाइड मध्ये पाहूच. 11वं परिशिष्ट पंचायतींचे अधिकार, जबाबदार आणि कार्यक्षेत्र. याच्यामध्ये साधारणतः 29 विषय येतात, पेपरला विचारलं जाऊ शकतं. आणि 12वे परिशिष्ट नगरपालिकांचे अधिकार. आता हे पंचायतींचे अधिकार म्हणजेच काय? जिल्हा परिषद, ग्रामसभा, त्याच्यानंतर पंचायत समित्या यांच्याबद्दल म्हणजे 11वं परिशिष्ट. 12वं परिशिष्ट म्हणजे शहरामधल्या नगरपालिका, त्यांचे अधिकार, जबाबदार, कार्यक्षेत्र यांच्याबद्दलचे 18 विषय. बरं, आयोग परिशिष्टांबद्दल इथं थांबतो का? नाही. आयोग काय करतो की त्याला घटना दुरुस्ती पण विचारायला आवडती. सुरुवातीला जेव्हा घटना सुरू झाली तेव्हा फक्त 8च परिशिष्ट होते घटनेमध्ये. आजच्या घडीला 12 परिशिष्ट झालेले आहे. कसे? पहिलं 9वं परिशिष्ट पहिल्या घटना दुरुस्तीनुसार आलं 1991 ला, ते 1951 ला, सॉरी. आपण पाहिले ना ते जमिनी संबंधीचे कायदे केलेले, ते 9वं परिशिष्ट. 10वं परिशिष्ट जे आहे ते आहे 52वी घटना दुरुस्तीने आलेलं, जे 1985 ला आलं. कोणतं? अहो ते पक्षांतर बंदीचं. त्याच्यानंतर 11वं परिशिष्ट 73वी घटना दुरुस्ती 1992 ला जी झाली होती, त्याच्यानुसार 11वं परिशिष्ट आलं. आणि 12वं परिशिष्ट 74वी घटना दुरुस्ती जी 1992 ला आली. गावाकडच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांना जे काही अधिकार भेटलेले आहे, घटनात्मक दर्जा भेटला, या 2च घटना दुरुस्तीने भेटलेला आहे. 73वी आणि 74व्या घटना दुरुस्ती. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. चला, पहा बरं.
जमतो का पुढचा प्रश्न? मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायची सोपी पद्धत सांगू का? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर आयोगाचा सिलेबस डाउनलोड करा, पाठ करून टाका, बेस्ट रेफरन्स बुक निवडा आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की सर आता अभ्यास कसा करायचा, तर तुम्हाला जो टॉपिक वाचायचा आहे, आज ज्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, तो डायरेक्ट वाचायला नाही घ्यायचा. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या टॉपिकवर पीवायक्यू कसे विचारलेले ते पाहायचंय. आयोगाला जे लागतं ना, आपण तेच वाचतो. आपला दृष्टिकोन पक्का होत असतो. विषय समजून घ्यायची पद्धत बदलत असते आणि बिटवीन द लाईन आपण वाचत असतो. आहे की नाही? फक्त महत्वाचं वाचतो. फापट पसारा चालतो. त्याच्यामुळे पीवायक्यू अनालिसिस खूप महत्वाचा आहे, जर का तुम्हाला पोस्टच काढायची असेल तर. चला, या ठिकाणी प्रश्न काय आहे? परत प्रश्न हा मूलभूत हक्कांच्या अवतीभोवती फिरणार आहे. आत्ताच मी 4 प्रश्न अगोदर डिटेलमध्ये तुम्हाला अनालिसिस करून सांगितलं होतं. याचं उत्तर तुम्ही जागेवर काढणार आहे. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या कोणत्या, म्हणजे टिंबटिंब संविधानाच्या 3ऱ्या भागातून, म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळलं. कुठला हक्क वगळला मूलभूत हक्काच्या यादीतून 44व्या घटना दुरुस्तीनुसार, जी 1978 ला झाली, ती आहे संपत्तीचा हक्क. थोडी अजून माहिती गोळा करू. घटना जेव्हा सुरू झाली ना, त्यावेळेस घटनेमध्ये 7 मूलभूत हक्क होते आणि त्यात मधला एक महत्वाचा हक्क होता संपत्तीचा हक्क. मात्र जमीन सुधारणा करताना किंवा सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करताना अडचणी यायला लागल्या. सरकारला वाटलं की याचं घर पाडायचं, तिथे रस्ता बांधायचा, चालला तो बोंबलत कोर्टामध्ये. बरोबर आहे. मग अशा वेळेस विकास खुंटायला लागला. म्हणून काय झालं की 44वी घटना दुरुस्ती आली आणि जनता पक्षाच्या सरकारने 1978 मध्ये घटना दुरुस्ती केली. याच्यानुसार कलम 19(1)(f) आणि कलम 31 मध्ये असलेले संपत्तीचा हक्क मूलभूत हक्काच्या यादीतून, एवढंच काय, भाग 3 मधून सुद्धा काढून टाकण्यात आला. वगळल्यानंतर या भागाला, या हक्काला भाग 12 मध्ये स्थान देण्यात आलं कलम 300(a) नुसार. आणि आता हा फक्त आणि फक्त कायदेशीर हक्क आहे, मूलभूत हक्क नाही. याचा अर्थ असा की आता तुमच्याकडे तुमची संपत्ती कायद्याची प्रक्रिया पाळल्याशिवाय हिरावून घेतली जाते का, नाही, असा याचा अर्थ होत नाही. परंतु त्याचे उल्लंघन जर झाले तर तुम्ही थेट कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. कॉन्सेप्ट पक्का? बरं, हे पण आयोगाचं आवडतंय बरं का, की कोण काय म्हणलं, नेहमी प्रश्न विचारतो. या ठिकाणी काय दिलेलं आहे, त्या प्रश्न सांगितलेलं आहे की केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र म्हणजे ट्वायलाइट झोन कुणी म्हणलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पायली. मित्रांनो, इथपर्यंत प्रयत्न आवडला असेल ना, तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर मनापासून इच्छा असेल परीक्षा पास व्हायची आणि जर तुम्हाला एखाद्या मेंटॉरची गरज असेल, तर आमच्या मेंटॉरशिप बॅचला नक्की जॉईन करा. आमच्या मेंटरशिप बॅचचा नंबर आहे 9657003561. बेसिक पासून सांगू की अभ्यास कसा करायचा, कुठले रेफरन्स बुक वाचायचे, कीवर्ड स्ट्रॅटेजी काय असणार आहे, पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं आणि आयोगाला जे पाहिजे तेच कसं वाचायचं. इच्छा असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा 9657003561 वर आणि बॅचला जॉईन करा. चला, लेक्चर कंटिन्यू करू. मूलभूत हक्क, महाधिवक्ता, राज्यपाल, राष्ट्रपती, याच्यानंतर जर का आयोगाला आवडत असेल ना, तर आयोगाला आवडती घटना निर्मितीचा टॉपिक. कोण होतं घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये, कुठला भाग कुठल्या देशाकडून घेतला, याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो, त्याच्यावरच आधारित हा प्रश्न आहे. इथं प्रश्न काय आहे की आपल्याला आयोग कथन ओळखायचं आहे. पहिलं आहे HVR अय्यंगर, हे संविधान सभेचे मुख्य आरक्षक होते. त्याच्यानंतर दुसरं आहे SN मुखर्जी, हे संविधान सभेचे सचिव होते. आणि तिसरं विधान आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा, हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. याच्यातलं फक्त ऑप्शन ए आणि बी बरोबर आहे. कसं, ते डिटेल मध्ये पाहू. बरं, या ठिकाणी काय कॉन्सेप्ट पक्का करणार, काहीच नाही. तुम्ही काय करा, याचा स्क्रीनशॉट काढा आणि एक दोन वेळेस वाचून घ्या आणि एक दोन वेळेस कोणासोबत डिस्कस करा. डिस्कशन सगळ्यात भारी स्ट्रॅटेजी मित्रांनो. जर का तुम्हाला कुणी मित्र नाहीये डिस्कशन करायला, काही टेन्शन घ्यायचं नाही. घरामध्ये आई असेल ना, तर आईला जाऊन सांगायचं, आई मी तुला आज घटना जी वाचली ते सांगतो. आई बिचारी पोळ्या लाटत बसून काय करायचं ते करत बसून, तुमच्याकडे लक्ष देणार नाही. हा, पण तुमचा कॉन्सेप्ट इतका पक्का होईल, त्या बिचारीला आईला पण तुम्ही सांगता, आई पण थोडी घटनेमध्ये हुशार होईल आणि इकडे तुमचा पण अभ्यास जबरदस्त होईल. त्याच्यामुळं ती स्ट्रॅटेजी सोडू नका ग्रुप डिस्कशनची. हा, जर तुम्हाला कोणीच भेटत नसेल तर आपला मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा. इथं अभ्यासू मुलं आहे, यांच्यासोबत आपण अभ्यास करत असतो. कसं करायचं, काय करायचं, 24/7 माझं मार्गदर्शन उपलब्ध आहे.
मोजके टॉपिक त्याच्यामधला मोजका टॉपिक म्हणलं तर विधानसभा विधानमंडळ आणि कायदे तयार करण्याची पद्धत आयोग मागच्या 5 वर्षाचा प्रश्न विचारतो. इथं प्रश्न काय आहे तर खालीलपैकी योग्य कथन आपल्याला ओळखायचं आहे राज्य विधिमंडळाबद्दल. इथं प्रश्न व्यवस्थित वाचायचा. नजर हटी दुर्घटना घटी. इथं योग्यच्या ऐवजी अयोग्य वाचला ते कार्यक्रम फेक झाला. सिली मिस्टेक मध्ये 2-3 मार्क गेलं तरी कार्यक्रम होऊन जातो, त्याच्यामुळे सिली मिस्टेक करायचं नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. प्रश्न व्यवस्थित वाचला म्हणजे 50% तुमचं उत्तर निघलेलं आहे. प्रश्न तोडून तोडून वाचायचा. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी योग्य कथन कोणतं राज्य विधिमंडळाबद्दल ते आपल्याला पाहायचंय. पहिलं विधान दिलेलं आहे, पहिलं कथन दिलेलं आहे की सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडलं जाऊ शकतं. पर्याय एकदम बरोबर आहे. दुसरं विधेयक दिलेलं आहे की धन विधेयक हे सुद्धा खाजगी मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडलं जाऊ शकतं का नाही, हा पर्याय चुकीचा आहे. कसं ते डिटेल मध्ये पाहू. चला, सामान्य विधेयक जे आहे ना एक तर मंत्री सुद्धा मांडू शकतो किंवा मग सभागृहातला एखादा खाजगी सदस्य सुद्धा मांडू शकतो. मंत्री सोडून जे सभागृहातले सदस्य आहे आमदार त्यांना तुम्ही खाजगी सदस्य म्हणू शकता. धन विधेयकाबद्दल मात्र वेगळं आहे. धन विधेयक जे आहे हे केवळ मंत्र्याद्वारेच मांडलं जाऊ शकतं. ते खाजगी सदस्याद्वारे मांडलं जाऊ शकत नाही. धन विधेयक हे सरकारी विधेयक असते आणि ते मांडण्यापूर्वी राज्यपालांची पूर्व शिफारस असणे आवश्यक आहे. चला, या सरकारी विधेयकाचा आणि खाजगी विधेयकाचा आपण कंपॅरिटिव्ह अभ्यास करू. सरकारी विधेयक फक्त मंत्र्याद्वारेच मांडता येतं. खाजगी विधेयक कोणत्याही सदस्याद्वारे त्या सभागृहाच्या मांडता येऊ शकतं. पूर्व सूचना 7 दिवसांची नोटीस आवश्यक, इथं 1 महिन्याची नोटीस आवश्यक. पास होण्याची शक्यता जास्त असते कारण की सरकारचं बहुमत असतं ना त्या सभागृहामध्ये, त्याच्यामुळे ते पास होणारच आहे. खाजगी विधेयक पास होण्याची शक्यता कमी असते. जर हे सरकारी विधेयक नाकारलं गेलं याचा अर्थ असा होतो की बाबा त्या सभागृहामध्ये बहुमत जे आहे ते सरकारी पक्षाचे आहे आणि ते सरकारी पक्षाद्वारे हे विधेयक जर का नाकारलं गेलं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो. खाजगी विधेयक नाकारलं गेलं तर कुठल्याही प्रकारचा राजीनामा द्यावा लागत नाही. कॉन्सेप्ट पक्का. चला, पुन्हा पंचायत राजवर आलेला प्रश्न तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आयोगाचा आवडता टॉपिक आहे हा पंचायत राज. त्याच्यामध्ये 73वी 74वी घटना दुरुस्ती आणि त्यातल्या त्यात बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती या 2-4 समित्यांवर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. आता 4 जानेवारीला ग्रुप बी ची जी एक्झाम झाली ना त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. मी डिटेल मध्ये त्याचं अनालिसिस दिलेलं आहे. आणि पहा बरं 11 जानेवारीला परत त्याच टॉपिकवर तशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, काय माहिती का एक तर प्रश्न सरळ सरळ विचारला जातो किंवा त्याच्यामधले जे बीट्स आहे, जे पर्याय आहे ना त्याच्या अवतीभोवती फिरणारच प्रश्न तुम्हाला विचारला जातो. या ठिकाणी प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे की बलवंतराय मेहता समितीची योग्य शिफारस तुम्हाला ओळखायची आहे. पहिलं काय आहे तर ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींपासून स्थापन करावी. ही तिने शिफारस दिली ती योग्य काय योग्य तुम्ही सांगायचंय. दुसरी शिफारस आहे की पंचायत समिती जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. आणि तिसरं आहे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत. याच्यातला पर्याय फक्त अ आणि क बरोबर आहे. कसं ते आपण डिटेल मध्ये पाहू. मी हेच विश्लेषण ग्रुप बी च्या 4 जानेवारी 26च्या एक्झामचं अनालिसिस करताना दिलेले मी तसंच तसं इथं कॉपी केलेलं बाकी काहीच नाही. या ठिकाणी काय दिलेले की बलवंतराय मेहता समिती जी 1957 स्थापन झाली होती तिने काय शिफारशी केली होत्या. पहिली जी शिफारस होती की ग्रामपंचायत जी आहे ना ती प्रत्यक्ष निवडलेल्या प्रतिनिधींची असावी. ग्रामपंचायतीमध्ये जे काही सदस्य आहे ना ते गावातल्या लोकांनी निवडून दिलेले असावे. दुसरं जे होतं की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे आहे ते अप्रत्यक्षपणे निवडून दिलेले असावे. हे बलवंतराय मेहता समितीची शिफारस होती किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये प्रत्यक्ष निवडून दिलेले सदस्य नको तर अप्रत्यक्षपणे निवडून दिलेले सदस्य असावे. पंचायत समितीमध्ये मग सदस्य कोण येणार की बाबा पंचायत समिती ज्या ग्रामपंचायतीची मिळून बनलेली आहे ना त्याच्यातले सदस्य तुम्ही पंचायत समितीवर घ्या. मग जिल्हा परिषदेत कोण येणार आता जिल्हा परिषद ज्या पंचायत समित्यांपासून बनलेली आहे ना
त्या पंचायत समित्यांमधले सदस्य जिल्हा परिषदेमध्ये अप्रत्यक्षपणे घ्या. ही शिफारस कोणाची होती? बलवंतराय मेहता समितीची होती. आणि तिसरं आहे की जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठेवा. ही ऑलरेडी शिफारस त्यांनी केलेली होती. आता आपण काय करू? बलवंतराय मेहता समिती आणि अशोक मेहता समिती, ज्याच्यावर नेहमी आयोग प्रश्न विचारतो इथं आपण कन्फ्युज असतो, त्याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करू. स्क्रीनशॉट काढून घ्या, चुकणार नाही. बरं मित्रांनो, आपला टॉपिक संपला का? नाही, आपण थोडं जास्त शिकतो आणि या ठिकाणी जास्त पाहणार आहे की बलवंतराय मेहता आणि अशोक मेहता समिती या दोन्ही महत्त्वाच्या समित्या आणि आयोग याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो आणि आपण इथं कन्फ्यूज होतो. मग आपण कंपॅरेटिव्ह अभ्यास करू ना. बलवंतराय मेहता समिती काय सांगते? तर बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी 1957ला देण्यात आल्या. अशोक मेहता समितीच्या शिफारशी 1977ला देण्यात आल्या. बलवंतराय मेहता समिती ही त्रिस्तरीय रचनेची शिफारस करते, म्हणजे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायती पण पाहिजे, पंचायत समिती पण पाहिजे तालुका पातळीला, आणि जिल्हा पातळीला जिल्हा परिषद सुद्धा पाहिजे. अशोक समिती याच्या विरुद्ध बोलते. ती टू टियर पद्धतीची शिफारस करते, म्हणजे द्विस्तरीय रचनेची शिफारस करते. काय म्हणते की जिल्ह्यामध्ये फक्त जिल्हा परिषद ठेवा आणि मंडल पंचायतीची स्थापना करा. दुसरी शिफारस होती की पंचायत समिती ही सर्वात महत्त्वाची कार्यकारी संस्था असावी. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राज हीच महत्त्वाची असावी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या तुलनेमध्ये. तर इकडं अशोक मेहता समितीनुसार जिल्हा परिषद ही महत्त्वाची कार्यकारी संस्था असावी हे सांगितलं होतं. निवडणुका जर म्हणलं तर बलवंतराय मेहता म्हणतं की ग्रामपंचायतीमध्येच फक्त प्रत्यक्ष सदस्य निवडा, पण बाकी पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी तुम्ही अप्रत्यक्ष सदस्यांची निवडणूक करा. त्याच्यानंतर इकडं अशोक मेहता समिती काय म्हणते, तर सर्व स्तरावर तुम्ही प्रत्यक्ष निवडणुका लढवा किंवा प्रत्यक्ष निवडणूक घ्या, सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे येऊ द्या. राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको. इकडं अशोक मेहता म्हणते की राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असला तरी चालन. इकडं बलवंतराय मेहता म्हणतो की जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. तिकडं अशोक मेहता समिती म्हणते की नाही, जिल्हा अधिकाऱ्याची भूमिका केवळ एक समन्वयाचीच राहू द्या. बरोबर आहे, त्याला काय तुम्ही अध्यक्ष वगैरे करू नका. इकडं पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा अशी स्पष्ट शिफारस बलवंतराय मेहता समितीकडे नव्हती, तर अशोक मेहता समिती म्हणत होती की पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला जावा. पंचायत राज बलवंतराव मेहता काय म्हणत होते की यांचा काळ जो आहे पंचायत राज समित्यांचा किंवा पंचायत राजचा किंवा पंचायत समित्यांचा किंवा या सगळ्या त्रिस्तरीय समित्यांचा हा 5 वर्षाचा असावा. तर अशोक मेहता समिती म्हणते की हा कार्यकाल फक्त 4च वर्षाचा असावा ना. आत्ता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. जमलं तर स्क्रीनशॉट काढा, पेपरला याच्यावर येईलच. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. प्रश्न विचारतोच आहे 2 वर्षातून 1 वर्षातून एकदा तरी. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद देण्यात आलेली आहे? आणि याचं उत्तर आहे केंद्र सूची आणि समवर्ती सूची, पर्याय नंबर 3. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? 15 सेकंदाचा वेळ आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो ना मी की तुम्हाला राज्यघटना जर करायची असेल तर 15 टॉपिक आणि त्यातल्या तर तुम्हाला काय नाही जमलं ना, हायकोर्ट नक्की करा, कंबाईनची एक्झाम देत असेल तर, आणि राज्यसेवेची एक्झाम देत असेल सुप्रीम कोर्ट करा. हायकोर्टवर टॉपिक आलेले आहे, प्रश्न आलेले आहे. चला या ठिकाणी प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे की लक्षद्वीप हा कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतं? आणि उत्तर आहे केरळ. इथं थांबणार का? नाही, अजून डिटेलमध्ये पाहणार. पहिल्यांदा मला घटनेमध्ये पाहावं लागणार आहे की कुठल्या कलमानुसार संसदेला अधिकार आहे की 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी एकच हायकोर्ट असायचं. तर ते आहे कलम 231. आणि आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की लक्षद्वीप जे आहे हे कुठल्या हायकोर्टच्या अंडर येतं? तर केरळ हायकोर्टच्या अंडर येतं. आता हे तर झालं एका केंद्रशासित प्रदेशाबद्दल, पण बाकीचे केंद्रशासित प्रदेश काय? अंदमान निकोबार कलकत्ता हायकोर्टच्या अंडर, पुद्दुचेरी मद्रास हायकोर्टच्या अंडर, दादर नगर हवेली आणि दमन दीव मुंबई उच्च न्यायालयाच्या अंडर, चंदीगड पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या अंडर, तर लडाख आणि जम्मू काश्मीर यांच्यासाठी स्वतःचं असं लडाख जम्मू काश्मीरचं हायकोर्ट आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीर असे 2च केंद्रशासित प्रदेश आहे की ज्यांना स्वतःचं हायकोर्ट आहे. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? काय दिलेलं तर तुम्हाला खालील विधानांमध्ये चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. तुम्हाला 4 विधानं दिलेली आहे. पहिलं विधान आहे की भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. चूक. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख ही 26 जानेवारी 1950 आहे. घटना लागू कधी झाली तर 26 जानेवारी 1950 पासून, आणि घटनेला मान्यता कधी भेटली तर 26 नोव्हेंबर 1949. त्याच्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य जे आहे ते आहे की 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला. एकदम बरोबर. तिसरं
तिसरं विधान आहे की 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली, जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं. ती घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली, एकदम बरोबर. आणि या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या न्याय संबंधीच्या नवीन संकल्पना भारतीय राज्यघटनेत ऍड करण्यात आल्या. आणि त्या कुठून घेण्यात आल्या होत्या? तर त्या रशियाकडून घेण्यात आल्या होत्या. हे तिसरं किंवा चौथं विधान सुद्धा बरोबर आहे. डिटेलमध्ये आपण कॉन्सेप्ट पक्का करू. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटनेची स्वीकृती करण्यात आली आणि त्याच्यामुळेच हा दिवस आपण संविधान दिन म्हणून पाळतो. 26 नोव्हेंबर. 26 जानेवारी 1950 ही ऍक्च्युअल तारीख आहे की ज्या दिवशीपासून राज्यघटनेची सुरुवात झाली, घटना सुरू झाली, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखतो. तिसरं महत्वाचं या ठिकाणी आहे की 42वी घटनादुरुस्ती ऍक्च्युली झाली कधी होती? 1976 ला झाली होती. आणि या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेत पहिल्यांदाच बदल करण्यात आला आणि राज्यघटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता यासारखे 3 शब्द टाकण्यात आलं. त्यासोबतच राज्यघटनेचा उद्देश, न्यायाचा आदर्श स्पष्ट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही संकल्पना टाकण्यात आली. ही संकल्पना आली कुठून? तर ही 1917च्या रशियन राज्यक्रांतीतून आली होती. जमलं तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. पेपरला विचारलं जाऊ शकतं आणि ऑलरेडी विचारलेलं पण आहे खूप वेळेस, की न्याय जो आहे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय हा कुठून आलेला आहे? तर रशियाकडून आलेला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारखे शब्द कुठून आलेले? तर फ्रान्सकडून आलेले आहे. प्रजासत्ताक ही संकल्पना कुठून घेतलेली? तर फ्रान्सकडूनच घेतलेली आहे आणि मार्गदर्शक तत्व हे आयर्लंडकडून घेतलेलं आहे. आपण मागच्या PYQ अनालिसिसमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगू का, की एकदम सोपं आहे. मी म्हणतो ना तुम्हाला, की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असो, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असो, अहो 50-50 धडे, 50-50 चॅप्टर दिलेले आहे. तुम्हाला प्रीला एवढं विचारलं जातच नाही हो. मोजके 10 ते 15 टॉपिक विचारले जातात आणि ते जर का तुम्हाला समजून घ्यायचे असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, की तुम्ही मागच्या 3 वर्षाच्या PYQचं अनालिसिस डिटेलमध्ये करा. मग राज्यसेवा सोडू नका किंवा कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी पाहू नका. तिन्ही वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे अनालिसिस डिटेलमध्ये करा. त्यातल्या त्यात मागच्या 1 ते 1.5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस डिटेलमध्ये केलं तर तुमच्या लक्षात येतं, की परीक्षकाचा जो ट्रेंड आहे तो आता कुठं चाललेला आहे. ट्रेंडिंग काय आहे? ट्रेंडिंग क्वेश्चन कोणता आहे? परीक्षक कुठं प्रश्न विचारतोय आपल्या लक्षात येतं. त्याच्यामुळे PYQ अनालिसिस हा आपला अभ्यासाचा बॅकबोन आहे आणि आपल्याला फक्त अभ्यास नाही करायचा मित्रांनो, आपल्याला पोस्ट मिळवायची आहे. तुम्ही म्हणता सर ऑलरेडी 4 ऑप्शन तर तुम्ही क्लिअर करून सांगितलेले, पण डबल तुम्ही याच्यावर काय एवढा वेळ देताय? का देतोय? कारण की 42वी घटना दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे आणि याच्यावर आयोगाने आतापर्यंत खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. का बरं 42वी घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे? जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं, जिला लघु संविधान म्हणून ओळखलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काळामध्ये घटनेमध्ये दुरुस्त करण्यात आला, तो काळ म्हणजे 1976चा काळ. ती घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती. काय काय झालं होतं या घटना दुरुस्तीमध्ये? सगळ्यात पहिल्यांदा काय झालं होतं तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये जोडण्यात आले होते. ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. सोबतच कलम 51 आर्टिकल 51A ज्याच्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये जोडण्यात आले. संविधानाच्या भाग 4A सुद्धा जोडला गेला आणि हे 10च्या 10 मूलभूत कर्तव्य स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. बरं ही 42वी घटना दुरुस्ती इथंच थांबली का? नाही. हिनी 3 नवीन मार्गदर्शक तत्व सुद्धा आणली. पहिलं मार्गदर्शक तत्व कोणतं होतं? कलम 39 समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य किंवा सल्ला. त्याच्यानंतर कलम 43 उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात, मॅनेजमेंटमध्ये कामगारांचा सहभाग वाढावा हे मार्गदर्शक तत्व टाकण्यात आलं. कलम 48 पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या रिलेटेड असे 3 महत्त्वाचे मार्गदर्शक तत्व ऍड करण्यात आली या घटनादुरुस्तीनुसार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचा न्यायिक पुनर्विलोकनाचा जो अधिकार होता त्याच्यावर मर्यादा आणण्यात आल्या. संसदेने कायदा केला तर त्याचं पुनर्विलोकन सुप्रीम कोर्टाकडून किंवा हायकोर्टाकडून केलं जाणार आहे असं सांगण्यात आलं होतं. हा पण हे बंधन जे आहे 44व्या घटनादुरुस्तीनुसार परत काढून टाकण्यात आलं होतं, जी 1978 ला झाली होती मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये. त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभा यांचा काळ 5 वर्षापासून 6 वर्ष करण्यात आला 42व्या घटनादुरुस्तीमध्ये. इंदिराबाईंच्या काळामध्ये पण 1978 मध्ये पुन्हा तो पूर्वपदावर 44व्या घटनादुरुस्तीनुसार आणण्यात आला. राष्ट्रपतींवर काय बंधन टाकण्यात आलं तर राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला हा बंधनकारक राहील, हे बंधन त्यांच्यावर टाकण्यात आलं 42व्या घटनादुरुस्तीनुसार. मी म्हणलं नाही खूप महत्वाची घटनादुरुस्ती. आणि सोबतच शिक्षण आणि पर्यावरण हे जे विषय होते राज्य सूचीतून उचलल्याने समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले आणि आता
खऱ्या अर्थाने माझा कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. जिथं जमल तिथं स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. डिटेलमध्ये सांगतोय. तुम्ही इथं PYQ अनालिसिस करा आणि याच्यानंतर रंजन कोळंबे सरांचं किंवा लक्ष्मण सरांचं पुस्तक घेऊन बसा. 101% सांगतो तुम्हाला समजणार म्हणजे समजणार. हां मित्रांनो, आमची ऑनलाईन बॅच सुद्धा चालती. तुम्हाला पार्टिसिपेट करायचा असेल, भाग घ्यायचा असेल तर नक्की भाग घ्या. आपण डिटेलमध्ये अभ्यास करतो. अभ्यास कसा करायचा, काय करायचा, कोणतं रेफरन्स बुक वाचायचं, PYQचं अनालिसिस कसं करायचं आणि PYQचं अनालिसिस करूनच नवीन चॅप्टरला सुरुवात करायची. आपण सगळं काही तिथं पाहत असतो. जर इच्छा असेल तर 9657003561 या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. तुम्ही म्हणता सर तुम्ही PYQ चे जे काही उत्तर दिले ते बरोबर कसे? ही आयोगाची उत्तर तालिका आहे. चाळून घ्या. लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. माझा प्रयत्न आवडत असताना मित्रांनो तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. मी आहे ना माझा एकच प्रयत्न आहे की बाबा तुम्हाला प्रत्येक विषयाच्या PYQचं असं डिटेलमध्ये अनालिसिस करून द्यायचं जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये थोडीफार माझी मदत तुम्हाला होईल. अजून एक हे जे लेक्चर आहे ना हे लेक्चर मी लाईव्ह म्हणून टाकणार आहे. ते तुम्हाला 10-11 घंटे लाईव्ह कंटिन्यू दिसेल. पण मित्रांनो भले ते अर्धा घंट्याचे लेक्चर आहे ते कंटिन्यू चालू राहील. प्रयत्न माझा काय माहिती का की असे काही विद्यार्थी आहे की जे जॉब करून शिकतात, ज्यांना खूप कमी वेळ भेटतो अभ्यासाला किंवा ठराविक वेळ भेटतो, त्या मुलांपर्यंत मला पोहोचायचंय आणि त्याच्यासाठी मी माझे हे रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह म्हणून कंटिन्यू टाकत असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका उपस्थित करू नका. आणि हा चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आयोगाच्या पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि अजून एक सांगतो, विज्ञानाचं डिटेलमध्ये टॉपिक वाईज PYQ आणतोय. मी म्हणलं ना तुम्हाला विज्ञानामध्ये फक्त 5 ते 7 टॉपिक करा, जास्तीत जास्त मार्क मिळवा आणि सगळ्या टॉपिकचे मी डिटेल PYQ अनालिसिस करून टॉपिक वाईज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे आता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.